नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कोडचक्र टेक ह्या चॅनलमध्ये. ह्या चॅनलमधली जी नोड.js सिरीज मी चालू केली त्याच्यामधला हा दुसरा व्हिडिओ आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की नोड.js वर्क कसं करतं, नोड.jsच्या मागं कशा गोष्टी असतात, ते का वर्क करतं, ते का एवढं फास्ट आहे, ते का एवढं पॉप्युलर आहे, ते आपण बघणार आहे. तर नोड.js कसं वर्क करतं याच्या आधी आपण एक नोड.jsची पार्श्वभूमी बघूया जी मागल्या व्हिडिओमध्ये आहे. की नोड.js काय आहे. तर नोड.js कुठलीही लँग्वेज नाही. तुम्हाला कधी कधी इंटरव्ह्यूला प्रश्न विचारतात की नोड.js ही लँग्वेज आहे का. तर नोड.js कुठली लँग्वेज नाही आहे. सगळ्यात पहिला तर नोड.js काय आहे, एक रनटाईम आहे की ज्याच्यावर आपण जावास्क्रिप्ट रन करू शकतो. मग तो नोड.js जो रनटाईम आहे तो मी कुठं पण इन्स्टॉल करू शकतो. तुम्ही माझ्या PC मध्ये इन्स्टॉल करू शकतो, तुम्ही माझ्या सर्व्हरला इन्स्टॉल करू शकतो. मग तिथं काय होईल, जावास्क्रिप्ट रन होईल. सर्व्हरला इन्स्टॉल केलं तर सर्व्हरला रन होईल, माझ्या PCला केलं तर माझ्या PCला रन होईल. तर ह्याचा उपयोग काय, बॅकएंड करण्यासाठी वेब डेव्हलपमेंटमध्ये बॅकएंड आणि फ्रंट एंड अशा दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात. तर बॅकएंड करण्यासाठी नोड.jsचा उपयोग केला जातो आणि फ्रंट एंडसाठी आपण रिॲक्ट किंवा अँग्युलर हे जे पॅकेज आहे, हे जे लायब्ररी आणि फ्रेमवर्क आहे ते वापरतो. तर सगळ्यात पहिला आता हे बघितलं नोड काय आहे. आता नोड वर्क का करतं आणि ते एवढं फेमस काय आहे ते बघूया. तर सगळ्यात पहिला ते फेमस काय आहे हे बघण्यासाठी त्याच्या मागं कसं वर्क करतं, एखादी रिक्वेस्ट आल्यावर ती नोड.jsला काय येते आणि ती का नोड.js एवढ्या फास्ट आहे हे बघायला लागेल. मग त्याच्यासाठी आपण कम्पॅरिझनसाठी एक सर्व्हर घेऊया की जो ASP.मध्ये तयार झाला आहे किंवा जावामध्ये तयार आहे. असा कुठल्या पण लँग्वेजमध्ये एक सर्व्हर तयार झालेला आहे असं घेऊया आणि नोड.jsचा आपला एक सर्व्हर आहे. तर सगळ्यात पहिला काय करूया, काय झालं की आता माझा एक क्लायंट आहे किंवा मी स्वतः कोल्हापूरमध्ये आहे आणि माझा एक मित्र आहे तो सांगलीमध्ये आहे, त्याला नाव देऊया आपण सुरेश. आता काय केलं, माझी ASP.मध्ये माझा एक सर्व्हर घेतला आपण. आता आपण एक कम्पॅरिझन करतो की नोड.js का फास्ट आहे ह्या सगळ्यापेक्षा. त्याच्या आधी आपण समजून पण घेणार आहे की वेब कसं वर्क करतं हे पण समजून घेणार आहे ह्याच्यामध्ये. तर सगळ्यात पहिला ASP.NET आहे, ASPचं सर्व्हर आहे. तर ASPच्या सर्व्हरमध्ये माझी वेबसाईट आहे कोडचक्राटेक.com. आता समजा हे सर्व्हर कुठलं तर आहे, मिशिगन किंवा कुठल्या पण एक US सर्व्हर आहे समजा, आणि त्या सर्व्हरमध्ये माझी वेबसाईट आहे कोडचक्राटेक.com. तर ही काय आहे, ई-कॉमर्स वेबसाईट आहे. मग माझा एक डेटाबेस आहे, त्या डेटाबेसमधनं माझा पूर्ण डेटा, माझी आता ही पूर्ण वेबसाईट आहे ई-कॉमर्सची. म्हणजे त्याचे प्रोडक्ट्सचे पेज आहे, त्याचे कॅटेगरीचे पेज आहे, त्याचा कार्टचं पेज आहे, त्याचं सगळे पेजेस आहेत. तर ज्यावेळी मी आता श्रेयसनं काय केला, कोल्हापूरमधनं एक रिक्वेस्ट पाठवला ASP.NET सर्व्हरला की कोडचक्राटेक.com. ज्यावेळी ते ASP.NET सर्व्हरला येतं त्यावेळी ह्या सर्व्हरवर अशा गोष्टी असतात की ज्या येणाऱ्या रिक्वेस्ट घेत असतात आणि त्याला रिस्पॉन्स करत असतात, आणि त्या गोष्टीला आपण म्हणतोय थ्रेड. तर प्रत्येक मशीनला असे थ्रेड्स असतात. आता तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सचे हे असाल तर तुम्हाला माहीत असेल की थ्रेड्स वगैरे असतात किंवा ह्याचे थ्रेड किती आहेत, ह्याचे थ्रेड किती आहेत, असं बऱ्याच गोष्टी असतात. तर प्रत्येक मशीनमध्ये प्रत्येक सर्व्हरमध्ये असे थ्रेड्स असतात. हे थ्रेड काय करतात, ह्याचं थ्रेडचं काम काय की एखादी रिक्वेस्ट आली की ती रिक्वेस्ट घ्यायची. आता रिक्वेस्ट आली, श्रेयसनं रिक्वेस्ट पाठवला, तर श्रेयसनं रिक्वेस्ट पाठवला, ती रिक्वेस्ट ह्या थ्रेडकडे आली. तर हे थ्रेड काय करतं, आता त्यांना रिक्वेस्ट पाठवला प्रोडक्ट पेजची. मग हे थ्रेड प्रोडक्ट पेजमध्ये येतं. मग प्रोडक्ट पेज काय करणार, डेटाबेसशी संबंध साधणार आणि जो डेटा आहे तो प्रोडक्ट पेजला येणार. आणि हे जे पूर्ण प्रोडक्ट पेज आहे, हे पूर्ण प्रोडक्ट पेज हे थ्रेड काय करणार, परत श्रेयसला रिस्पॉन्स म्हणून पाठवणार. तसंच सुरेशनं एक रिक्वेस्ट पाठवला कॅटेगरीची, तर हे या दुसऱ्या थ्रेडकडे येतं, सेम थ्रेडकडं नाही जात. मग ही दुसरी थ्रेड काय करते की हां कॅटेगरी पेज पाहिजे ना, तर कॅटेगरीमध्ये आलं आणि कॅटेगरीमधनं ती डेटाबेसमधनं ती कॅटेगरी घेतली आणि ती परत ह्याला रिस्पॉन्स केलं. तर अशा मल्टिपल थ्रेड्स असतात ज्या ASP, जावा ह्या ट्रेडिशनल जे सर्व्हर होते त्याच्यामध्ये ह्या वर्क करत असतात.
एक गोष्ट चांगली आहे की कुठलीही थ्रेड आता ही थ्रेड बिझी असली म्हणजे श्रेयसने एक रिक्वेस्ट पाठवला, एकच थ्रेड बिझी झाली, दुसरी थ्रेड मोकळी असते ती दुसरा रिक्वेस्ट बघू शकते, अजून एक तिसरी थ्रेड मोकळी असते ती तिसरा रिक्वेस्ट बघू शकते. हे चांगलं आहे. फक्त हे गणित गंडते कुठं ह्याचं की आता जावाचं जी गोष्ट असते, जावाचं जे सर्व्हर आहे अपाची टॉमकॅट, त्या सर्व्हरचे 200 थ्रेड्स असतात. 200 थ्रेड्स ॲट अ टाईम वर्क करू शकतात, रिक्वेस्ट घेऊ शकतात. म्हणजे 200 रिक्वेस्ट ॲट अ टाईम ते सर्व्हर घेऊ शकतं आणि ॲट अ टाईम त्याला रिस्पॉन्स देऊ शकतं. एखाद्या पेजला आपण लोड घेतं किंवा साईट लोड घेतं म्हणतो ना, ते ह्याच्यामुळे घेतो की तुमच्या रिक्वेस्ट जर वाढल्या, आता 200 तुमचे थ्रेड्स आहेत आणि तुम्ही रिक्वेस्ट पाठवायला 1000 ती काय करणार सर्व्हर तरी. म्हणून मग एक थ्रेड पूर्ण एकाला समर्पित असते, पूर्ण हे असते टोटली की ह्याच्यातनं हे घेतला, त्यातनं डेटा घेतला आणि परत ह्याला रिस्पॉन्स दिला, तोपर्यंत ही थ्रेड बिझी राहिली. मग ही मोकळं झाल्यावर मग ती दुसरी रिक्वेस्ट ह्या थ्रेडला येणार. तर अशा गोष्टी असतात. त्यामुळं मल्टिपल थ्रेड हे एक ठराविकपर्यंत ठीक चालतं. खरं जसजसं त्याचे क्लायंट्स वाढतात, जसजसे त्याचे रिक्वेस्ट वाढतात, तसं मल्टिपल थ्रेडला ॲप्लिकेशन स्लो चालतं. मग हीच गोष्ट Node.js एकदम सिम्प्लिफाय केली गेलेली आहे. तर सगळ्यात पहिला Node.jsचा सगळ्यात मेन जो पॉईंट आहे की जावास्क्रिप्टचं त्यांनी जावास्क्रिप्टचा एक हातचा आहे जावास्क्रिप्टचा, की जावास्क्रिप्ट काय करतं, सिंगल थ्रेड वर्क करत असतं. म्हणजे लाईन बाय लाईन कंपायलर जावास्क्रिप्टचा वर्क करत असतो. तो सोडला नाही आहे Node.jsनं की ह्याच्यामध्ये ASP.NETच्या सर्व्हरमध्ये मल्टिपल हे असणार, थ्रेड्स असणार. खरं ज्यावेळी Node.jsचा सर्व्हर तुम्ही इन्स्टॉल करताय किंवा Node.js एका सर्व्हरवर इन्स्टॉल करताय तुम्ही, त्यावेळी Node.jsमध्ये एकच सिंगल थ्रेड वर्क करत असते. आता तुम्ही म्हणाल की सिंगल थ्रेड वर्क करते, आता समजा ह्याच्यातनं श्रेयसनं कसं, आता इथं पण श्रेयस आहे आणि इथं पण सुरेश आहे असं आपण धरूया. जर श्रेयसनं एखादी रिक्वेस्ट पाठवली आणि सेम टाईमला जर सुरेशनं रिक्वेस्ट पाठवली, ह्या दोन्ही सेम टाईमला पाठवल्यात codechakratech.comला, की एकानं प्रोडक्टची पाठवल्या आणि एकानं कॅटेगरीची पाठवल्या, मग ही वर्क कसं होणार तुम्ही म्हणाल. तर Node.js एकतर सिंगल थ्रेड असल्यामुळं फास्ट वर्क करतं आणि Node.jsचे काय असतात, स्वतःचे वर्कर्स असतात. म्हणजे काय करतं, एक मिनिट द्या मला. तर Node.js मध्ये स्वतःचे वर्कर्स असतात. libUI ही Node.jsची एक लायब्ररी आहे. libUI UI म्हणलो मी. libUI ही CPP केलेली Node.jsची लायब्ररी आहे. तर ही काय करते की ह्याचे स्वतःचे वर्कर्स असतात. म्हणजे वर्कर्स म्हणजे काय सांगतो, एक अशी सिस्टीम वर्कर म्हणजे की असं समजा की मॅनेजर आहे, म्हणजे हा थ्रेड जो असतो ना, हा ॲज अ मॅनेजर म्हणून काम करतो. आणि आता रिक्वेस्ट आली, म्हणजे एक काम आलं, मला श्रेयसकडनं एक काम आलं, तर हे मॅनेजर काय करतो, हे काम घेतो आणि ते एका वर्करला देतो. मग ह्याच्यामध्ये काय आहे, डेटाबेसमध्ये जा, डेटाबेसमधनं प्रोडक्ट सगळे कॉपी कर आणि ते प्रोडक्ट परत रिस्पॉन्स म्हणून श्रेयसला पाठव. हे काम त्यानं एका वर्करला दिला आणि काम आल्या त्यानं काय केला की स्वतः काही काम केला नाही. आता ह्याच्यामध्ये कसं होतं, तो स्वतः सगळे काम करत होते, हे थ्रेड स्वतः काम करत होते. हे थ्रेड कधी स्वतः काम करत नाही. हे थ्रेड काय करतं की रिक्वेस्ट आली की एका वर्करला कामाला लावतं. त्याच्यानंतर सेम टाईमला जर कॅटेगरीची रिक्वेस्ट आली, म्हणजे सेम टाईमला तुमची ह्याची रिक्वेस्ट आल्या आणि कॅटेगरीची रिक्वेस्ट आल्या, श्रेयसनं प्रोडक्टची रिक्वेस्ट आल्यात, हा Node.jsचा जो थ्रेड असतो तो काय करतो, एका वर्करला कामाला लावल्यावर हा थ्रेड मोकळा झाला. त्याच्यानंतर कॅटेगरीची रिक्वेस्ट आली, कॅटेगरीची रिक्वेस्ट आल्या, हा थ्रेड लगेच ह्याला कामाला लावल्यावर हा थ्रेड मोकळा झाला. सेम टाईमला कॅटेगरीची आली, त्यानं कॅटेगरीची लगेच परत पकडला रिक्वेस्ट. ती पकडून त्यानं ती गोष्ट दुसऱ्या एका वर्करला कामाला लावला.
मग तो काय करणार, परत डेटाबेसमध्ये जाणार, ती गोष्ट घेणार आणि परत ह्याला देणार. मग हे काय आहे, ह्या गोष्टीला म्हणलं जातं सिंगल थ्रेड. म्हणजे बघा, ही थ्रेड कधीच बिझी राहत नाही, ही थ्रेड कायम मोकळी राहते. एखादी गोष्ट आल्या आल्या त्यानं एका वर्करला कामाला लावला, लगेच कामाला लावल्या ही थ्रेड मोकळी झाली, परत ही गोष्ट ह्याच्यामध्ये आली. ही गोष्ट सुरेशनं काय केला, परत रिक्वेस्ट केला, ती त्यानं दुसऱ्या याला कामाला लावला, ही थ्रेड मोकळी झाली. म्हणजे इथं 10 थ्रेड काम करत होत्या, 200 थ्रेड काम करत होत्या, इथं एकच थ्रेड काम करते. त्यामुळं एकतर हा फास्ट काम करणार, कारण एक काम करतोय, 10 लोक एक काम करणं आणि एक व्यवस्थित माणूस एक काम करणं आणि 10 डोकं थाऱ्यावर नसलेली माणसं एक काम करणं, ह्याच्यामध्ये फार फरक असतो. तर ह्याच्यामध्ये कसं होतं की 10 लोक काम करायला लागलेत आणि ह्याच्यामध्ये फक्त एकटाच काम करतोय, तो सगळा मॅनेजर लेवलला काम करतोय तो, की हां रिक्वेस्ट आली, चल तू का ह्याच्यामध्ये जा, प्रोडक्टमध्ये जा, डेटाबेस घे आणि त्याला हे पाठव. तर हे झालं सिंगल थ्रेड असल्यामुळं फास्ट तर झालं हे, की 10 लोक काम करणं आणि एक मेन काम करणं, एकाच्या अंडरखाली काम करणं, ह्याच्यामुळे हे फास्ट झालं. खरं ह्याच्यापेक्षा आणखी काय आहे ह्याच्यामध्ये की त्याच्यामुळे ते फास्ट होतं. आता मी जे म्हणलं की रिक्वेस्ट आल्यावर एका वर्करला लावला, मग तो वर्कर काम करायला चालू करतो, की डेटाबेसमधनं डेटा घेतो आणि देतो. आता ह्या गोष्टीला आपण असिंक्रोनस असल्यामुळं ही गोष्ट आणखी व्यवस्थित केली जाते. आता असिंक्रोनस काय, आता एकतर सिंगल थ्रेड करायली की सिंगल थ्रेड काय आहे की ते वर्करला कामाला लावतं. आता असिंक्रोनस सांगतो मी काय आहे, की ज्यावेळी श्रेयसनं रिक्वेस्ट पाठवला त्यावेळी ह्या थ्रेडकडं आले आणि त्या थ्रेडनं ह्या वर्करला कामाला लावला. हा वर्कर काय करतो, ह्या वर्करचं काय काम आहे, प्रोडक्ट्स माझे जेवढे आहेत माझ्या codechakra.com या साईटवर, ते प्रोडक्ट्स आणून दे. मग तो गेला ह्याच्यामध्ये, मग ह्या डेटाबेसशी कनेक्ट करून त्या डेटाबेसमधनं यायला त्याला वेळ लागणार. मग तोपर्यंत जर माझी दुसरी रिक्वेस्ट एखादी आली, मग ह्यानं दुसऱ्या एका वर्करला कामाला लावला. आता हा अजून बिझीच आहे, हा अजून तो आणायला लागला आहे, तोपर्यंत हा परत इथं आला आणि ह्यानं पण सेम डेटाबेसला समजा कॅटेगरी फेच केल्या. तर काय होतं की ज्याची पहिला म्हणजे आता कॅटेगरी जर पहिला आली तर हा वर्करकडं पहिला कॅटेगरीचा डेटा भेटतो. मग हा वर्कर काय करतो, ह्या थ्रेडकडं जातो, म्हणतो की बघ मला कॅटेगरीचा डेटा भेटलाय. मग हे थ्रेड काय करतं, तो कॅटेगरीचा डेटा परत रिस्पॉन्स म्हणून पहिला सुरेशला पाठवतं. ज्यावेळी मला कॅटेगरी पहिला भेटणार आहे, रिक्वेस्ट पहिला आल्या श्रेयसची प्रोडक्टची, खरं मला पहिला जर कॅटेगरी भेटला तर मी कॅटेगरी पहिला पाठवणार. ह्या गोष्टीला म्हणतात असिंक्रोनस. ह्याचं अजून एक सिम्पल आपल्या फॉर्मॅटमध्ये एक उदाहरण देतो, असिंक्रोनस आणि सिंक्रोनस. सिंगल थ्रेडेड असल्यामुळं एकतर कळलं की तुम्हाला सिंगल थ्रेडेड. आता असिंक्रोनस आणि सिंक्रोनसचं सिम्पल आपल्या ह्याच्यामध्ये एक उदाहरण, की 2 मित्र आहेत, एक श्रेयस आहे आणि एक रमेश आहे, किंवा रमेश आणि सुरेश असं धरूया आपण. रमेश सुरेश मित्र आहेत. ही दोघं काय तर खायला गेल्यात आणि श्रेयसनं काय मागवला, सुरेशनं की पोहे मागवला आणि त्याच्यानंतर रमेशनं काय मागवला की उपीट मागवला. सुरेशनं काय मागवलाय, पोहे मागवलाय आणि रमेशनं उपीट मागवलाय. वेटर आला, वेटरनं त्यांचे दोघांचे ऑर्डर घेतला, की पहिला रमेशची ऑर्डर घेतला, पहिला सुरेश आणि त्यानंतर रमेश. पहिला सुरेशची ऑर्डर घेतला की पोहे घ्यायचेत आणि त्यानंतर रमेशची ऑर्डर घेतला की उपीट घ्यायचा. तो गेला किचनमध्ये त्या ज्या आचार्य आहेत, तो आचार्याला सांगितला त्यानं की 1 पोहे आणि 1 उपीट अशी ऑर्डर आहे. तर जर समजा पहिला सुरेशनं मागितला आहे, खरं समजा उपीट पहिला झालं, तर तो सुरेशच्यासाठी वेट करत नाही. वेटर काय करतो, तो उपीट घेतो आणि सगळ्यात पहिला रमेशला देतो. आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळी
सुरेशची ऑर्डर तयार होते, त्याच्यानंतर सुरेशची ऑर्डर देतो. ह्या गोष्टीला म्हणलं जातं असिंक्रोनस, की ज्याचं पहिला होतं, ज्याची ऑर्डर पहिला जाते आणि ज्याला पहिला रिस्पॉन्स भेटतो तो पटकन त्याला दिलं जातं, दुसऱ्यासाठी तो थांबत बसत नाही. ह्या गोष्टीला असिंक्रोनस म्हणलं जातं. ह्याच्या उलट आहे सिंक्रोनस. आता समजा तुमची फॅमिली 10 लोकांची फॅमिली आहे आणि तुम्ही 10 लोक एका हॉटेलमध्ये जेवायला गेला आणि तुम्ही 10 लोकांनी सेमच ऑर्डर देणार. तुम्ही 10 लोक की एकतर महाराष्ट्रीयन थाळी, पंजाबी थाळी किंवा काय पण प्लेट जरी लावला तरी सेम, पनीर लावा, काय पण लावा, तर तुम्ही सेम ऑर्डर दिला. ज्यावेळी तुम्ही सेम ऑर्डर देताय त्यावेळी जर एक ऑर्डर तयार झाली तर तो वेटर एक ऑर्डर घेऊन तुमच्या पुढं ठेवत नाही. तो काय करतो, तुमची सेम ऑर्डर आहे ना, तर तुमच्या 10 ताटं अशी त्याच्यासमोर ठेवतो आणि ती 10 ताटं पूर्ण तयार करतो किंवा 5 ताटं पहिला तयार करेल. ती 5 ताटं तुम्हाला पाठवेल पहिला आणि त्याच्यानंतर मग राहिलेली 5 ताटं पाठवेल. ह्या गोष्टीला म्हणतात सिंक्रोनस. सिंक्रोनसली वर्क झालं ते, म्हणजे एकाच होईस तोपर्यंत बाकीची 10 ताटं तशीच राहिली आणि ज्यावेळी सगळी 10 ताटं तयार झाली त्यावेळी त्यानं पाठवला. आणि असिंक्रोनस म्हणजे काय, ज्याचा पहिला नंबर येईल तो घेऊन पाळायचं त्यानं. ह्याला म्हणतात असिंक्रोनस. मग Node.js त्याच्यामुळं फास्ट आहे की एकतर हे सिंगल थ्रेडेड आहे, त्याच्यामुळे एकच थ्रेड वर्क केली, त्याच्यामध्ये बिझी राहिली नाही ही थ्रेड, कायम सिंपल राहिली. आणि हे काय आहे, असिंक्रोनस आहे. असिंक्रोनस आत्ता आपण बघितलं की ज्याचा पहिला येईल ते पहिला देते. म्हणजे जर श्रेयसनं पाठवला एक रिक्वेस्ट की मला प्रोडक्ट दे आणि त्याच वेळी समजा रिक्वेस्ट पाठवल्या की कॅटेगरीची, हा वर्करनं काय केला, ह्या थ्रेडनं असाइन केला 2 वर्करला, 2 वर्करला ह्या थ्रेडनं असाइन केलं. ह्याच्यामध्ये समजा जर कॅटेगरीचा पहिला झाला, डेटाबेसमधनं पहिला तुम्हाला कॅटेगरी मिळाला, तर हे काय करतं, ह्या थ्रेड परत येतं, मग हा थ्रेड पहिला कॅटेगरी पाठवून देतं, थांबत बसत नाही. मग परत हा मोकळा होतो. हा कॅटेगरी त्यानं पाठवला, हा झाला मोकळा, ह्याचा विषय संपला. मग तोपर्यंत आपल्याला जर ह्याची रिक्वेस्ट भेटली, प्रोडक्टची रिक्वेस्ट भेटली, तर परत ह्या प्रोडक्टचा रिस्पॉन्स आला थ्रेडकडं. मग थ्रेडनं परत श्रेयसला प्रोडक्ट दिलं, म्हणजे परत दिल्या हा झाला मोकळा. तर असं असिंक्रोनसली ते वर्क करत असतं. त्यामुळे सिंगल थ्रेड असून असिंक्रोनस असून. तर आत्तापर्यंत आपण काय बघितलं की सिंगल थ्रेडेड काय असतं, असिंक्रोनस कसं वर्क करतं. आता आपण ह्याच्यामध्ये अजून Node.js फास्ट असायचं कारण आहे की Node.js हे इव्हेंट ड्रिव्हन आहे. इव्हेंट ड्रिव्हन म्हणजे काय, कुठली पण गोष्ट आपण PCवर करतो किंवा कुठली पण गोष्ट सर्व्हरवर होतं ते एक इव्हेंट असतं. म्हणजे जसं आपण म्हटलं codechakra.tech.com आणि त्याच्या पुढं त्याचा एक बाय डिफॉल्ट पोर्ट नंबर असतो 80. त्या 80 पोर्टवर तुमचं जे index.html पेज आहे हे दिसत असतं. तर तो सर्व्हरला लिसन नावाचा इव्हेंट असतो. असं प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट आहे. म्हणजे आता आपण कुठले पण आपल्या ह्याच्यावर PCवर कुठलं पण माऊस क्लिक करतो, हा इव्हेंट आहे. तर Node.js सुद्धा प्रत्येक गोष्ट इव्हेंटनं होत असते. म्हणजे कुठली पण गोष्ट आपण डेटाबेसमधनं एखादा डेटा घेतो, तो पण डेटाबेसमधनं डेटा घेणे हा एक इव्हेंट आहे. सर्व्हरवर एखादं पेज दाखवणे हा इव्हेंट आहे. तर Node.js हा इव्हेंट ड्रिव्हन आहे. म्हणजे काय, त्यामुळे Node.js फास्ट आहे. की आता श्रेयसने एक रिक्वेस्ट केली असं समजा आपण codechakra.tech.com ला, ते गेल्या कोडचक्राटेक जो थ्रेड असतो ते काय करतं, वर्करला लगेच कामाला लावतं की बघ बाबा ह्याचं काय, श्रेयसचं काय काम आहे ते. मग हा वर्कर काय करतो की हां बाबा श्रेयसनं काय केलं, रिक्वेस्ट पाठवल्या की codechakra.tech.com आणि पोर्ट आहे त्याचा 80 नावाचा पोर्ट असतो, बाय डिफॉल्ट 80. तर ह्या 80 पोर्टवर काय आहे बघता, 80 पोर्टवर काय आहे, index.html आहे. तर ही index.htmlची रिक्वेस्ट श्रेयसनं पाठवल्या. मग ते काय करतं, हा ज्यावेळी त्याला index.html भेटतं ह्या वर्करला, त्यावेळी हे index.html तो ॲज अ रिस्पॉन्स म्हणून परत पाठवतोय कुणाला, श्रेयसला रिस्पॉन्स म्हणून. मग ही जी तो परत पाठवतोय ह्या गोष्टीला म्हणतात इव्हेंट कॉलबॅक. म्हणजे त्याने एखादा इव्हेंट केला तर
एखादा इव्हेंट आला, आता codechakratek.com म्हणजे index.html मला दे, तर त्या index.html पाठवायचा ह्याला म्हणतो आपण इव्हेंट. मग तो असतो त्याला इव्हेंट कॉलबॅक. मग Node.js त्याच्यामुळं Node.js आहे इव्हेंट ड्रिव्हन आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा ह्याच्यामध्ये इव्हेंट आहे आणि त्याचा कॉलबॅक असतो. मग Node.js कुठं वापरायचं आणि कुठं वापरायचं नाही, तर Node.jsला 2 गोष्टी आहेत की Node.jsला जे तुम्ही ऑपरेशन करता ते आहे इनपुट, त्याला आपण म्हणतो इनपुट आणि आउटपुट ऑपरेशन. म्हणजे काय केलं, रिक्वेस्ट आली, रिक्वेस्टमधनं हा परत थ्रेडला आला, वर्करला आला, वर्करमधनं डेटा घेतला, डेटा घेऊन परत तुम्हाला पाठवला. म्हणजे काय केला, त्यानं इनपुट घेतला आणि तुम्हाला आउटपुट दिला त्याचं, राईट. तर ही जी गोष्ट आहे इनपुट आउटपुट, ह्याला 2 प्रकारच्या गोष्टी असतात की Node.js कधी यूज करायचं हे मी सांगतो तुम्हाला. इव्हेंट ड्रिव्हन तर कळालं की कॉलबॅक करतो, इव्हेंट एखादी गोष्ट परफॉर्म केल्यावर त्याचा कॉलबॅक म्हणजे तो इव्हेंट. तर आत्ता मी सांगतो की Node.js कधी वापरायचं आणि कधी वापरायचं नाही. 2 गोष्टी असतात की एक म्हणतात नॉन ब्लॉकिंग इनपुट आउटपुट ऑपरेशन आणि एक असतं ब्लॉकिंग इनपुट आउटपुट ऑपरेशन. Node.js फक्त एखादी सर्व्हर क्रिएट करण्यासाठी यूज नाही केलं जातं. Node.jsचा यूज करून तुम्ही तुमच्या सिस्टीममधली फाईल रीड करू शकता, ती फाईल राईट करू शकता. मी टेक्स्ट फाईल म्हणतोय, टेक्स्ट फाईल किंवा कुठली पण फाईल तुम्ही Node.jsचा यूज करून रीड करू शकता आणि ती राईट करू शकता. मग जी तुम्ही राईट करणार आहे किंवा फाईल रीड करणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे मॉडेल्स असतात, ते मी आता पुढं जाईन तसं मी तुम्हाला सांगेन. तर त्याचे 2 ऑपरेशन्स असतात, एक आहे नॉन ब्लॉकिंग IO आणि एक आहे ब्लॉकिंग IO. म्हणजे आता श्रेयसनं काय केला, एक अशी रिक्वेस्ट पाठवला की मला ह्या सर्व्हरमध्ये एक टेक्स्ट फाईल आहे, ABC नावाची एक टेक्स्ट फाईल आहे, ही मला रीड करायची आहे. सर्व्हरमध्ये टेक्स्ट फाईल आहे आणि ती रीड करायची आहे, असं श्रेयसनं रिक्वेस्ट पाठवला Node.js सर्व्हरला. तर मग Node.js सर्व्हर काय करणार, हा थ्रेड काय करणार, ह्या वर्करला कामाला लावणार की त्याला बाबा ABC रीड करून दे. मग हा वर्कर काय होतो, बिझी होतो ती ABC पूर्ण फाईल रीड करण्यासाठी, आणि ज्यावेळी तो रीड करतो त्यावेळी तो रिस्पॉन्स म्हणून ती फाईल श्रेयसला परत पाठवतो. मग हा वर्कर पूर्ण बिझी झाला. मग ह्या गोष्टीला म्हणतात ब्लॉकिंग ऑपरेशन्स. म्हणजे जे मोठे CPU इंटेन्स ऑपरेशन्स असतात, म्हणजे ह्या गोष्टीला म्हटलं CPU इंटेन्स. म्हणजे काय, एखाद्या सिस्टीममधली फाईल रीड कर किंवा कॉम्प्लिकेटेड जे इक्वेशन्स असतात ते कर, ज्या इक्वेशन्समध्ये CPUचा जास्त गरज लागणार आहे. तर CPUचा गरज लागणार आहे म्हणजे काय, ती Node.js म्हणजे सर्व्हर आहे, त्या सर्व्हरमध्ये ती फाईल आहे ना. मग तो Node.jsचा वर्कर काय करतो, त्या सर्व्हरमधली फाईल चेक करणार, मग ती वाचणार, मग ती CPU इंटेन्स आहे, राईट. त्यामुळं ही गोष्ट जी ब्लॉकिंग CPU इंटेन्स जे ॲप्लिकेशन्स असतात ती Node.jsला करायची नाही. जेवढी जास्त CPU इंटेन्स किंवा जास्त कॅल्क्युलेशन आहे तुमच्या कोडमध्ये, तर ते Node.jsला करायचं नाही. कारण का, CPU इंटेन्स असल्यामुळं हा वर्कर तुमचा बिझी राहतो पूर्ण. त्यामुळं CPU इंटेन्स ॲप्लिकेशन ह्याच्यामध्ये करत नाहीत. बाकी तुम्ही काय करू शकता, रिअल टाईम चॅट ॲप्लिकेशन्स, म्हणजे 3-4 सिस्टीम तुमच्या एकाच वेळी जोडल्यात. मग तो लगेच इथं गेला, ह्याच्यातनं लगेच त्यानं एका वर्करला जोडून दिला, त्या वर्करमधनं हा डेटाबेस घेतला, त्यानं ह्याला पाठवला लगेच. म्हणजे रिअल टाईम जे चॅट ॲप्लिकेशन्स असतात किंवा रिअल टाईम ज्या गोष्टी असतात ह्या यानं सोप्या असतात, कारण का सिंगल थ्रेडेड आहे, असिंक्रोनस आहे त्याच्यामुळं. आणि CPU इंटेन्स जे ॲप्लिकेशन्स असतात ते ह्याच्यामध्ये करायचे नाहीत, की जसे कुठली तर फाईल रीड करायच्या, कारण त्याला काय होतं, तुमची ती थ्रेड, तुमचा जो वर्कर असतो ना तो ब्लॉक राहतो. आणि मग ज्यावेळी त्याचं काम होतं, म्हणजे आता रिक्वेस्ट आली की हे आणून दे मला, रिक्वेस्ट श्रेयसनं काय केला की रिक्वेस्ट पाठवला की मला काय कर, ही ABC नावाची टेक्स्ट फाईल आहे, ही रीड करून दे. हा रिक्वेस्ट ह्याला वर्करला, मग हा रीड करतो. रीड केल्यावर तोपर्यंत हा तुमचा थ्रेड मोकळाच राहणार. एकदा रिक्वेस्ट येऊन गेली की, एकदा रिक्वेस्ट वर्करला दिली की हा थ्रेड मोकळा झाला. थ्रेड मोकळा झाल्यावर हा कॉलबॅक देतो. ज्यावेळी तुमची ABC फाईल होईल त्यावेळी ही फाईल कॉलबॅक देतो.
मग कॉलबॅक होईस तोपर्यंत हे पूर्ण बिझीच राहिलं ना. बाकीचे थ्रेड्स जरी मोकळे असले तरी हा थ्रेड पूर्ण बिझी राहिला, त्यामुळे CPU हा थ्रेड किंवा तो वर्कर बिझी राहिला. त्यामुळं CPU इंटेन्स जे ऑपरेशन्स असतात ते ह्याच्यामध्ये नाही करायचे. बाकी तुम्ही याच्यामध्ये रिअल टाईम चॅट ॲप्लिकेशन करू शकता. सिम्पल API जे असतात तुम्हाला करायचे आहेत, सिम्पल API, कॉम्प्लेक्स API पण करू शकता. कारण कॉम्प्लेक्स इक्वेशन्स नाही करायचे ह्याच्यामध्ये की जेणेकरून त्याला तो थ्रेड कायम बिझी राहील असं. तर हे आहे Node.js. हे Node.js बॅकएंड असं वर्क करत असतं. होप तुम्हाला व्हिडिओ कळला असेल. समझ में आया क्या? जरा ड्रॉइंग इकडे तिकडे झाले मला माहीत आहे, खरं सांगायचा प्रयत्न केला आहे मी. होप तुम्हाला कळेल. सिम्पल मराठीमध्ये सांगितलं की Node.js आणि ASP.मध्ये काय फरक आहे. की ASP.मध्ये अजून तुम्ही बघू शकता की मल्टिपल थ्रेड्स आहेत आणि एक थ्रेड होईस तोपर्यंत दुसरं थ्रेड काम करत नाही. आणि जर समजा 200पेक्षा जास्त थ्रेड आल्या, आता ह्याच सेम गोष्टीला Node.jsला तुम्ही 200 च्या वर थ्रेड आले तर ही थ्रेड तुमची कायम मोकळीच आहे. ह्याच्याकडं आल्या आल्या तो काय केला, वर्करला लावला, परत थ्रेड आली, परत त्यानं वर्करला लावला, हे कायम मोकळंच राहतं. त्याच्यामुळं Node.js फास्ट आहे, सिंगल थ्रेडेड, असिंक्रोनस. असिंक्रोनस म्हणजे काय, ज्याचा पहिला रिस्पॉन्स येईल त्याला लगेच कॉलबॅक दिला जातो, म्हणजे असिंक्रोनस. म्हणजे 2 रिक्वेस्ट आल्या आणि त्यापैकी दुसरी रिक्वेस्ट जर दुसऱ्या रिक्वेस्टचा रिस्पॉन्स पहिला आला तर दुसऱ्या रिक्वेस्टचा रिस्पॉन्स तुम्हाला पहिला भेटतो, म्हणून ते असिंक्रोनस आहे. आणि इव्हेंट ड्रिव्हन आहे, म्हणजे एखादी गोष्ट होते म्हणजे इव्हेंट होते आणि इव्हेंटचा कॉलबॅक असतो, राईट. म्हणजे एखादं हे ओपन कर किंवा एखादं हे रीड कर, हा इव्हेंट झाला. मग तो इव्हेंट होईस तोपर्यंत त्याचा कॉलबॅक तो थांबतो, तो वर्कर, आणि त्यानंतर त्याचा कॉलबॅक परत त्या थ्रेडला देतो आणि ती थ्रेड परत तो कॉलबॅक तुम्हाला क्लायंटला देते. तर हे आहे हाऊ नोड वर्क्स. तर खूप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू.